ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याणमध्ये आज विविध विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले। याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी रस्त्यांच्या लगत फुटपाथवर असलेल्या दिव्यांगांच्या टपऱ्या हटवण्याची कारवाई रविवारी केली। या कारवाईच्या निषेधार्थ दिव्यांग बांधवांनी महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केलं। मुख्यमंत्री येत असल्याच्या नावाखाली ही बेकायदेशीर कारवाई केली जात आहे। ही कारवाई आयुक्तांच्या आदेशानुसार करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय। मात्र मुख्यमंत्री हे चांगलं काम करत असताना त्यांना बदनाम करण्यासाठी त्यांचे नाव वापरून ही कारवाई केली जात असल्याचं अपंग महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी सांगितलंय। आमच्या टपऱ्या अधिकृत असून महापालिकेच्या अनुदानातून त्या उभारण्यात आल्यात। दिव्यांग बांधव कुठे भीक न मागता टपरीमध्ये व्यवसाय करत स्वाभिमानाने जीवन जगतात। मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली केलेली ही कारवाई अन्यायकारक आहे। महापालिका आयुक्तांनी तात्काळ ही कारवाई थांबवावी, अन्यथा आंदोलन सुरू राहील असे भोईर यांनी सांगितलंय। कल्याण डोंबिवली महापालिकेने गेली 17-18 पासून दिव्यांगांना अर्थसहाय्यासाठी अनुदान दिलं होतं। त्या अनुदानाच्या वरती दिव्यांगांनी आपल्या रोजीरोटीसाठी स्टॉल उभारलेले आहेत आणि कुठेही भीक न मागता आम्ही सन्मानाने जगण्यासाठी आम्ही महापालिकेच्या फुटपाथच्या पाठीशी आम्ही तिथं छोटे छोटे स्टॉल टाकलेले आहेत आणि त्या स्टॉलवरती आमची रोजीरोटी करत असतो। आज अचानक आम्हाला सांगण्यात आलं की तुमचे स्टॉल उचला, नाहीतर आम्ही उचलले जाईल। कारण आमदारांकडे पण आमदारांनी पण सांगितलं की त्यांचंसुद्धा त्यांना पण सांगण्यात आलेलं साधारणतः आज आहे की बाबा की आमच्या स्टॉलसाठी तुम्ही काही पर्याय आम्हाला हे करा। कारण 2 एप्रिल महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केला होता, त्यावेळेला पालिकेकडनं सांगण्यात आलं गेलं की आम्ही लवकरात लवकर त्यांचा सर्वे करून त्यांना स्टॉल देण्याची व्यवस्था करू, असं त्या पत्रात हे केलेलं आहे। आज आम्हाला म्हणायचं आहे की उद्या महाराष्ट्राचे लाडके माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब कल्याणला येतात असे सांगण्यात येते आणि त्यांच्या नावाने सांगले जातात की उद्या मुख्यमंत्री साहेब येतात म्हणून ते स्टॉल आम्ही तोडत आहोत। एखाद्या चांगल्या मंत्र्याचे तुम्ही नाम खराब होत आहे हे आम्हाला त्याचं दुःख वाटतं आणि आमच्या रोजीरोटीवरती तुम्ही त्यांच्या नावाने सांगून हे करता, हे बरोबर वाटत नाही। आज आम्हाला जर एवढे जे दिव्यांगन आहेत हे सगळे रस्त्यावर आलेले आहेत, आम्हाला आमचं म्हणणं एकच आहे की आम्हाला फक्त तुम्ही न्याय द्या, बाकी आम्ही काही म्हणत नाही आहे। आम्ही कुठल्याही गोष्टीला महापालिकेशी तडजोड करायला तयार आहे, कुठल्याही प्रकारचं आम्ही हे करायला तयार नाही। ज्या वेळेला महापालिका सांगते आम्हाला की बाबा इथं अडथळा येतं तिथं स्टॉल तुम्ही हलवा, तिथं मी हलवायला तयार असतो। पण आज अचानक सांगितलं गेलं की 4 वाजेपर्यंत स्टॉल उचललं नाही तर आम्ही ते स्टॉल उचलून घेऊन जाऊ। आमचे ते मायबाप तुम्हीच आहात। महापालिकेने जे आम्हाला काही रोजगार दिलेला आहे त्याच्यावरती जे केलेलं सगळीकडे सगळ्या स्टॉलवरती जाऊन ते अधिकारी सांगतात की तुमचे स्टॉल खाली करा, ब वाडामध्ये सांगा याच्यात, की नाहीतर आम्ही ते स्टॉल आम्ही उचलून घेऊन जाऊ आम्ही, असे ते म्हणतात। आमची मागणी एकच आहे की हे स्टॉल जे आहेत हे साधारणतः स्टॉल आहेत, हे स्टॉल खडकपाडा स्टॉल आहेत, साधारणतः काही अधिकृत स्टॉल आहेत। साधारणतः या स्टॉलवाल्यांना ते सांगितलं जातं की बाबा तुम्ही स्टॉल आत्ताच्या आत्ता खाली करा, नाहीतर आम्ही स्टॉल घेऊन जाऊ। साधारणतः ते अशा पद्धतीचं बोललं जातं आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं नाव पुढे आणलं जातो की उद्या शिंदे साहेब दौऱ्याला येणार म्हणून ते सगळं आम्ही साफ करत आहोत। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।